जेव्हा मी तुमच्या कमेंट्स रीड केल्या तर मला 500 पेक्षाही जास्त कमेंट्स टायपिंग जॉबसाठी किंवा डेटा एंट्री जॉबसाठी मिळाल्या। त्यामुळे आज मी असे 4 डेटा एंट्री जॉब तुमच्यासाठी घेऊन आले आहे जे की बेस्ट आणि खूप इझी आहेत। कुणीही इथे पार्ट टाइम वर्क करू शकता आणि पर डे 500 इन्कम जनरेट करू शकता। बट जर तुम्ही जेन्युइनली इथे वर्क केलं तर पर डे तुमची अर्निंग 1000 पेक्षाही जास्त होऊ शकते। आजचा व्हिडिओ त्या सर्वांसाठी यूजफुल असणार आहे जे की पार्ट टाइम वर्क शोधत आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि कोणतीही स्टेप मिस करू नका, कारण यावरच तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात। सो जॉबबद्दल डिस्कस करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक ऑफिस कोऑर्डिनेटर, ज्युनियर डेटा एंट्री ऑपरेटर आणि कम्प्युटर ऑपरेटर तसेच डेटा एंट्री ऑपरेटर अशा 4 वॅकन्सीज पाहणार आहोत। 4 लाख CTC कंपनी प्रोव्हाइड करत आहे। हा जॉब वर्क फ्रॉम होम असणार आहे। सोबतच या सर्व वॅकन्सीज पार्ट टाइम वर्कसाठी आहेत। आठवड्यातून फक्त 5 दिवस काम इथे असणार आहे। याआधी जर तुम्ही इंटर्नशाला वेबसाईटचा यूज करून जॉबसाठी अप्लाय केलं नसेल तर काळजी करू नका, कारण मी तुम्हाला जॉबसाठी अप्लाय कसं करायचं आहे हे सर्व माहिती डिटेलमध्ये समजून सांगणार आहे। सो जसेच तुम्ही व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला लगेच या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे, कारण या जॉबसाठी खूप कॉम्पिटिशन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरत असताना अजिबात चुकवायचा नाहीतर जॉबसाठी तुमचं सिलेक्शन होणार नाही। सो आपण आधी बॅक ऑफिस कोऑर्डिनेटर ऑफिस जॉब याबद्दल पाहूयात। या रोलसाठी तुम्ही पार्ट टाइम देखील वर्क करू शकता। तुम्ही पाहू शकता 2 दिवसापूर्वी ही वॅकन्सी निघाली आहे। तुम्ही इथे 6 मार्च 2025च्या आधी अप्लाय करू शकता। 4 लाख ते 7 लाख CTC प्रोव्हाइड केला जाऊ शकतो। डिपेंड्स ऑन युअर रेझ्युमे। कोणताही एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड नाही आहे। बॅक ऑफिसचं वर्क तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे आणि MS Excel चांगल्या प्रकारे यायला हवं। 5 डेज वर्किंग इथे असणार आहे। या जॉबसाठी इंटरेस्टेड असाल तर अप्लाय नाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बाय द वे, मी या व्हिडिओमध्ये अप्लाय करण्याची प्रोसेस देखील समजावून सांगणार आहे। दुसरी जॉब वॅकन्सी कम्प्युटर ऑपरेटरसाठी आहे जे की वर्क फ्रॉम होम आहे। पार्ट टाइम देखील तुम्ही इथे वर्क करू शकता। सोबतच या रोलसाठी तुम्हाला 4 लाख ते 7 लाख CTC इथे कंपनी प्रोव्हाइड करत आहे। या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल तर लास्टपर्यंत पेज स्क्रोल करायचा आहे। शेवटी तुम्हाला अप्लाय नाव ऑप्शन दिसेल। नेक्स्ट वॅकन्सी आहे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी जे की सेम कंपनीसाठी आहे। वर्किंग डेज, सॅलरी आणि की स्किल्स हे ॲज इट इज आहेत। तुमचा जास्त वेळ न घेता नेक्स्ट वॅकन्सी एक्सप्लेन करते जे की ज्युनियर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी आहे। हे देखील पार्ट टाइम रिमोट वर्क आहे। तुमच्या मोकळ्या वेळेनुसार तुम्ही इथे वर्क करू शकता। या होत्या पार्ट टाइम जॉब वॅकन्सीज। तर या सर्व रोलसाठी अप्लाय करण्याची प्रोसेस अगदी इझी आहे। तुम्हाला सर्वात आधी इंटर्नशाला प्लॅटफॉर्मवर तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे। देन जॉबसाठी अप्लाय करायचं असेल तर अप्लाय नाव ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। देन हे पेज तुम्हाला दिसेल। तर सर्वात आधी तुम्ही कधी जॉईन करू शकता हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नंतर अपडेटेड रेझ्युमे अटॅच करायचा आहे आणि सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे। तर या जॉबबद्दल तुम्हाला काहीही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। बाय द वे, तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर मला इन्स्टाला मेसेज करू शकता। लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळून जाईल। सो पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।